वसंत मोरे अशी ही लढत असणार आहे। तर तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। तर महायुतीचे संदीपान भुमरे विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यामध्ये हा सामना खरं तर रंगणार आहे। आणि यामध्ये कुणाच्या पारड्यात जनतेचा कौल पडतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही पुण्यातली दृश्य आपण इंटरेस्टिंग अशी ही दृश्य पाहतोय। रवींद्र धंगेकर हे स्कूटरवरून आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी चाललेले आहेत आणि मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी ते चाललेले आहेत। विजयाचा विश्वास त्यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकशाही आहे त्यामुळे आपल्यालाच जनता कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर आपण पाहिलं काल रात्री उशिरापर्यंत खरं तर रवींद्र धंगेकर हे पोलीस स्टेशनमध्ये होते। मतदानासाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आता बाहेर पडत आहेत। आता आपण त्यांच्या घरी आहोत आणि घरी त्यांचं औक्षण त्यांच्या पत्नीने केलेलं आहे आणि यानंतर ते कसबा गणपतीला जाऊन दर्शन घेऊन मतदानासाठी जाणार आहेत। बघा, याच्यामध्ये पुणेकर शोधणं आहेत। मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांनी गेली 30 वर्ष मला ज्या पद्धतीने अंगावर खांद्यावर खेळवलं आहे आणि आज लोकसभेपर्यंत पाठवण्याचं पुण्य आज पुणेकर करतील हा माझा विश्वास आहे। आज 2 महिन्यामध्ये मी प्रचार करत असताना अनेक पुणेकरांनी आशीर्वाद दिले। सर्वसामान्य कुटुंबात गेलो, झोपडीत गेलो, घरात गेलो, अडचणीत असलेल्या माणसाच्या घरापर्यंत पोहोचलो आणि मला पुणे शहरामध्ये 30 वर्ष काम करताना जे लोकांनी मला आशीर्वाद दिले त्याचं मला इतकं प्रचंड भरून आलं की आपण काहीतरी करू शकलो। माझ्या घरामध्ये कोणी अजून ग्रामपंचायतची निवडणूक नाही लढवली, मी आमदार झालो, आता मी खासदार होईल असा माझा विश्वास आहे। पुणेकर मला लोकसभेत पाठवतील आणि ज्या पद्धतीने मला आशीर्वाद देत होते त्या पद्धतीनं मला खात्री आहे की मी विजय होणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवाड, साम टीव्ही।